Yes, Akka, you can start, Akka. Hello, Akka, you can start, Akka. Okay. Greetings to you all in the name of our Lord Savior Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचे मी तुम्हाला सलाम सांगते. It's so nice to see you all after many days. Some of them I have met them. I don't know, some of them are new. But it is so nice that God is still helping us to be together through this Zoom meeting. आणि जरी आपण एकमेकांना असं भेटू शकत नाही आणि बरेच दिवस झाले आपण एकमेकांना पाहिलं नाही, पण तरी देवाचे आपण आभार मानूया की आपण एकमेकांना ह्या झूम मीटिंगच्या माध्यमातून आपण एकमेकांना पाहू शकतो आणि भेटू शकतो. And I really thank God for this opportunity. I thank all of you who has invited me in Zoom. May God bless you all. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि मला आमंत्रण केलेल्या सर्व बहिणींचे मी आभार मानते. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. It's very hot here in India. I am in Uttar Pradesh with our children, and it's very hot. And I think wherever you are there, still I think you must be having a pleasant weather over there, or some of them are very hot. And it's a afternoon time. I know that everybody will be exhausted, but you had a good time in some of the plays and all. या ठिकाणी भरपूर गरमी आहे. अक्का आता सध्या त्यांच्या मुलीकडे आहे आणि त्या ठिकाणी ते सांगतात की भरपूर गरमी या ठिकाणी आहे आणि आपण तुम्ही सर्व जिथे कुठे असाल तिथे मला असं आशा आहे की त्या ठिकाणी चांगलं वातावरण असणार आहे आणि जरी ही दुपारची वेळ आहे आपल्याला थोडासा कंटाळा वाटतो, पण तरी देखील आपण देवाचं वचन यावेळेस आपण ऐकूया. Okay. We are in the last days. आपण सर्व शेवटच्या काळामध्ये आहोत. And it will be a difficult time as we proceed in these last days. आणि जसं आपण ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण पुढे जात आहोत, हे खरंच एक कठीण काळ असणार आहे. We don't know how many days we are going to live in this world. आपल्याला माहित नाही आपण किती दिवस अजून ह्या जगामध्ये आपण जगणार आहोत. If we are alive today, it is merely because of God's grace, nothing else. आज आपण जिवंत आहोत ती केवळ देवाची कृपा आहे आणि दुसरं काहीच नाही. We know that first wave came and it was very horrible, and second wave came, so many people died, and we lost some of our beloved ones, and many went through agony, crisis, each and everything. They had a really tough time. We all went through that. आणि आपल्याला माहिती आहे की पहिली लाट आली त्यावेळेस भरपूर लोक त्यांनी आपले जीव गमावलेला आहे आणि दुसऱ्या लाटेत पण आपण पाहिलं भरपूर लोकांनी त्यांचा जीव गमावलेला आहे आणि अशा प्रकारे भरपूर कठीण काळात आपण सर्वजण जात आहोत. These are the days we really should be very closer to God and prepare ourselves for His coming. आणि हे जे दिवस आहे हे असे दिवस आहे की आपण आपल्या स्वतःची तयारी करायला पाहिजे आणि अधिक आपण देवाच्या जवळ येणं गरजेचं आहे. But it was really facing, many of us have faced lot of challenges in our lives. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी भरपूर आव्हानांना या दिवसांमध्ये तोंड दिलेलं आहे. Some have seen very closely the deaths of their beloved one, or some have really lost in their family itself. काही लोकांनी त्यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांचं मरण त्यांनी पाहिलेलं आहे आणि काही लोकांनी त्यांच्या अगदी जवळचे जे लोक आहेत त्यांना त्यांनी गमावलेलं आहे. And fear has been gripped us. आणि एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये आलेली आहे. We face a financial crisis. आपल्याला भरपूर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. We don't know what to do next. पुढे काय करायचं ते आपल्याला माहित नाही. But in all these things we have kept alive. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये देखील आपण आता जिवंत आहोत. Have you any time asked the Lord, why you have kept me alive? आपण ह्या सर्व काळातून जात असताना एकदा तरी आपण परमेश्वराला असं विचारलेलं आहे का की देवा तू मला कशासाठी जिवंत ठेवलेलं आहे. Many servant of God died, and so many healthy people died, so many wealthy people died, but Lord has kept me alive. देवाचे भरपूर सेवक या काळामध्ये मरण पावलेले आहे,
भरपूर चांगलं आरोग्य असणारे लोक वारलेले आहेत, मेलेले आहेत आणि भरपूर म्हणजे श्रीमंत असणारे लोक देखील ह्या काळामध्ये मरण पावलेले आहेत. I परंतु don't know. देवाने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. I don't know when is my turn, माझं वेळ कधी येईल ते मला माहित नाही. but God has kept me alive still. परंतु आतापर्यंत देवाने मला जिवंत ठेवलेलं आहे. Even though sickness came, and even though some of the things we faced, even though we were in crisis, but I'm hale and healthy still. जरी काही आजारांना आम्हाला तोंड द्यावे लागले, जरी काही कठीण समय आला, जरी काही न समजणाऱ्या परिस्थिती आमच्या समोर आल्या, तरी देखील देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. So just think why God has kept me alive. आणि म्हणून फक्त एक असा विचार आपण करूया की देवाने मला का जिवंत ठेवलेलं आहे. Anybody can say some things why God has kept you alive. If anybody want to answer this question, you can. आणि आपल्यापैकी कोणाला जर असं वाटत आहे की देवाने मला कशासाठी जिवंत ठेवलं म्हणून जर काही तुमच्याकडे उत्तर असेल तर तुम्ही सांगू शकता यावेळेस. कोणाला सांगायचं आहे का? Anybody, anything, it's okay. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगू शकता. कोणी पण सांगू शकता. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आपल्याला परमेश्वराने या जगामध्ये ठेवलेलं आहे, तर त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपल्याद्वारे साक्ष घडून आपण इतरांना सांगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला या जिवंताच्या भूमीमध्ये ठेवलेलं आहे असं मला वाटतं. थँक्यू मॅम. Yeah, good. For worshiping the Lord and for being his witness. Yeah, she was very saying. good. Praise the Lord. Very good, sister. छान चांगलं सांगितलं तुम्ही. Anybody? अजून कोणी सांगणार का? हालेलुया. हालेलुया. बोला ताई. देवाने आपल्याला जिवंत ठेवलेली देवाची कृपा आहे. खरोखर देवाचं कार्य करण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी देवाने आपल्याला या जगामध्ये ठेवलेलं आहे. अनेक लोक हे जग सोडून गेलेले, पण देवाने आपल्यावर कृपा दिलेली. का तर देवाचं आपण जे राहिलेलं काम आहे ते करण्यासाठी देवाने आपल्याला या जगामध्ये ठेवलेलं. To serve him, Akka. Good, praise the Lord. Yeah, it is good. Yes. Good to know that. At least we are able to say some things, and many of us may be having a lot of answers for that. आणि हे चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी काही बहिणींनी उत्तर दिलेलं आहे आणि आपल्यापैकी भरपूर लोकांकडे या गोष्टीसाठी उत्तर असेल आणि हे सर्व ऐकून आपल्याला आनंद वाटत आहे. See, God kept us alive that we have not yet finished our work. आणि देवाने आपल्याला ह्याकरिता जिवंत ठेवलेलं आहे की आपलं जे काम आहे ते अजून संपलेलं नाही. I don't know what. Still, I have to prepare myself for the Lord's coming. That also I don't know. आणि मला माहित नाही की अजून पण मला प्रभूच्या येण्याकरता अजून तयार होणं गरजेचं आहे का, म्हणून मी जिवंत Yes. आहे. Yeah, I have not yet prepared well for that coming. आणि त्याच्या येण्याकरता मी अजून अधिक चांगल्या रीतीने मी तयारी केलेली नाही. And I have not done what he wants me to do. That also I don't know. त्याने मला जे करायला सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी मी अजून पूर्ण केलेल्या नाही हे पण मला माहित नाही. And still I have to do for others or anything else he want me to do through me. I don't know. For that maybe he has kept me alive. आणि अजून इतर लोकांकरिता मी काहीतरी करायला पाहिजे का, किंवा जे काही काम अजून देवाच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे ते मी अजून पूर्ण केले नाही आणि याकरिता देवाने मला जिवंत ठेवले आहे का. So in Luke 13:6-9 we read a parable where Jesus is telling that that man is coming and telling, spare this tree 3 more years, so that 1 more year, so that it bear a fruit. If there is no fruit, then we can cut it. आणि लूक 13 अध्याय, लूक 13:16 का? Yeah, 13 chapter 13 6-9. लूक That if you want. या लूक याचा 13वा अध्याय आणि 6व्या वचनापासून आपण पुढे पाहतो की त्या ठिकाणी अंजिराच्या झाडाबद्दल आपण त्या ठिकाणी दाखला पाहतो. त्या ठिकाणी जो मालक आहे तो त्या झाडाकडनं अपेक्षा करत आहे की त्या ठिकाणी फळ यावं म्हणून. Maybe God has preparing me. God wants me to bear some fruits, or God wants me to do something that he wants me to do. So all these things are maybe I am alive because of that.
आणि देवाची माझ्याकडनं अशी काही अपेक्षा आहे, काही गोष्टी मी त्याच्यासाठी करायला पाहिजे आणि त्याकरता त्यांनी मला जिवंत ठेवलेलं आहे. Many times we feel very bad when our beloved ones go to the Lord. आणि अनेक वेळा ज्यावेळेस आमचे जे प्रिय लोक आहेत ते देवाकडे जातात तेव्हा आम्हाला वाईट वाटते. But actually, if you go see in the perspective of God, they have done their work. It is finished. They have gone to the Lord. पण जर देवाच्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर त्यांनी त्यांचं जे काम आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांनी चांगल्या रीतीने त्यांनी पूर्ण केलेलं आहे. So in these last days, God has kept me alive. Every day is a miracle for me. So what I need to do? आणि ह्या शेवटच्या दिवसांमध्ये देवाने मला प्रत्येक जो दिवस पाहत आहे तो एक चमत्कार असल्यासारखा माझ्यासाठी आहे. आणि त्या दिवसामध्ये देव माझ्याकडनं काय अपेक्षा करत आहे. Before it is too late, before my days are over, before God calls me, I have to finish my work. आणि पुष्कळ उशीर होण्यापेक्षा माझी वेळ संपण्या अगोदर देवाने मला कशासाठी पाचारण केलं आहे ते मी समजायला पाहिजे. So as a godly woman, we all belongs to one family. We belong to God, and we are the children of God, and we are believers of a God. So what we as a woman we need to do? आणि देवावर विश्वास ठेवणारे देवाचे कन्या म्हणून आपण कशा रीतीने आपण आपले जीवन जगायला पाहिजे, आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून देव अपेक्षा करत आहे. What a godly woman do? एक जी देवावर विश्वास ठेवणारी स्त्री काय करू शकेल? She fears God. ती देवाचे भय धरते. The godly woman, she fears God. We need to fear God every day, all the time. नीतिमान स्त्री काय करते तर ती देवाचे भय बाळगते. ती नेहमी देवाचं भय धरून जगत असते. We all know the virtuous woman of the Proverbs. आपल्याला सर्वांना जी सुज्ञ स्त्री आहे तिच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. नीतिसूत्रामध्ये जे दिलेलं आहे. 31st chapter. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय. Proverbs 31 and 30th verse. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 30 वचन. Charm is deceitful and beauty is passing, but a woman who fears the Lord, she shall be praised. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. The charm is deceitful and the beauty is passing, but a woman who fears the Lord shall be praised. सौंदर्य भुलवणारे Who fears the Lord is to be praised. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. We need to fear God. आपण देवाचे भय धरणं गरजेचं आहे. Why I need to fear God? आम्ही का देवाचे भय धरायला पाहिजे? Because I should be praised by God and praised by the people. कारण देवाने माझी प्रशंसा करायला पाहिजे आणि लोकांनी माझी प्रशंसा करायला पाहिजे. What is the fear of God? देवाचे भय म्हणजे काय? Tell me, what is the fear of God? सांगा, तुम्ही सांगू शकता देवाचे भय म्हणजे Yeah, काय? we all know everything. No, fear of God means what? देवाचे भय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही सांगू शकता. Anybody can say. हा सांगा. Fear of the God is beginning of wisdom. Oh, fear of the Lord is okay. It's the beginning of a wisdom. Okay, that is the fear of God. Okay. Anybody? अजून कोणी सांगू शकेल? Okay, fear of God means I will tell you the one example. तुम्हाला देवाचे भय धरणे याच्याकरिता एक उदाहरण मी सांगते. We all know the Old Testament Joseph, right? आम्हा सर्वांना जुन्या करारातला योसेफ माहिती आहे. He feared God. Bible त्याने says, yeah. त्याने देवाचे भय धरले. He feared God. How he feared God? त्याने कसे देवाचे भय धरले? देवाच्या आज्ञा पाळून. Devasha Agnya Pal. Okay, he obeyed God's commandment. Okay. Then अजून काय त्यांनी देवाच्या आज्ञा पालन केले. अजून काय केले? Joseph was a very handsome पापापासून young. दूर राहिला. Yeah. पापापासून दूर राहिला तो.
Right. Yeah, he didn't commit sin. त्याने कुठल्याही प्रकारे त्याने पाप त्या क्षणी त्याने केले नाही. Yeah, Joseph was a young and handsome man. तो एक तरुण आणि देखणा तो एक व्यक्ती होता. His boss wife was behind him. Potiphar's wife was behind him. जो पोटिफरचा त्याचा धनी होता त्याची पत्नी त्याच्या मागे होती. And every day she was asking him, come and sleep with me. आणि रोज ती त्याच्या मागे ती लागलेली होती की येऊन तू माझ्या बरोबर नीज म्हणून. But Joseph was not at all yielding to her. परंतु योसेफ तिचे काही केल्याने पण तो तिचे ऐकत नव्हता. But what happened one day, she caught hold of him, then there is no one. So she's dragged him and told him, nobody is there, please come and sleep with me. आणि एक दिवस तिने असं केलं की घरामध्ये कोणी नाही हे पाहून तिने धरलं आणि तिने त्याला सांगितलं की तू येऊन माझ्या बरोबर नीज. But he said, how can I do this wicked thing in the sight of God? परंतु योसेफाने तिला उत्तर दिले की मी देवाच्या दृष्टीने जे दुष्ट ते काम मी कसे करू. Maybe people are not there, your husband is not there, maybe our relatives, our friends, no one is there, but the one who is created us is seeing. आणि कदाचित आपल्याला आपले पती त्या ठिकाणी असू शकणार नाही, आपले बरोबरचे आपले नातेवाईक किंवा आपले जे मित्र मैत्रिणी आहेत ते आपल्या बरोबर असू शकणार नाही, परंतु ज्या देवाने आम्हाला निर्माण केलेला आहे तो आम्हाला पाहत आहे. This is fear of God. आणि हेच देवाचे भय आहे. Whatever you do, think and imagine everything, speak, God is watching me. जे काही आम्ही बोलतो, जे काही आम्ही विचार करतो ते सर्व काही देव पाहत आहे. See, when I know that God is looking at me, then I won't commit sin. I'll fear God because He's watching me. आणि ज्यावेळेस मला माहिती आहे की देव मला पाहत आहे त्यावेळेस कुठलीही गोष्ट करण्या अगोदर मी देवाचे भय मला राहील की मी ही गोष्ट करू शकत नाही. We need to fear God alone. आम्ही केवळ देवाचेच भय धरणं योग्य आहे. And whatever we do, think, everything should be acceptable in the sight of God. जे काही आम्ही विचार करतो किंवा जे काही आम्ही करतो सर्व गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला आवडेल अशा असणं गरजेचं आहे. So when we are interested in the inner being, that verse says that Proverbs 31:38 says it says that you need to give importance for the inner beauty rather than the outer beauty. आणि आंतरिक जे सौंदर्य आहे ते असणं गरजेचं आहे. जर आपण नीतिसूत्र 31वा अध्याय आणि 30 जे वचन आपण मगाशी वाचलं त्याच्यात सांगितलेलं आहे की बाहेरच्या सौंदर्यापेक्षा देव आतली जी अंतःकरणाची जी सौंदर्य आहे त्याच्यामध्ये देवाला आवड आहे. See, the one who fears God is beautiful. जो देवाचे भय धरतो तो सौंदर्याने भरलेला आहे. See, God, it says charm is deceitful. Yeah, beautiful is deceitful. Beauty is passing. It will soon pass away. It will go with you with the body, but the inner spirit, the inner man, what you are inside is that beautiful. People remember that beautiful things God remembers. जे सौंदर्य आहे ते भुलवणारे आहे आणि लावणी आहे ती व्यर्थ आहे. ते काही कालाने ते निघून जाईल. जे आपल्या शरीराबरोबर ते पण सर्व काही नाहीसे होईल, परंतु जे आंतरिक जे सौंदर्य आहे किंवा आतला जो मनुष्य आहे तो चांगला असणं गरजेचं आहे आणि ते देव आपल्याकडनं अपेक्षा करत आहे. When we give importance for the inner beauty, then it is pleasing to God. ज्यावेळेस आपण आंतरिक जे सौंदर्य आहे त्याच्याकरता आपण लक्ष देतो तर ते देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला आवडणार आहे. We ladies are very much beauty conscious. आपण जे स्त्री आहे Weight conscious. वेट कॉन्शियस आहे का? Wait. आपण स्त्रिया जे आहे ते आम्ही सौंदर्या बाबतीत आणि आमचे जे वजन आहे त्याच्या बाबतीत आम्ही भरपूर काळजी घेतो. Yeah, it is good. हे चांगलं आहे, But that is not important. परंतु हे महत्वाचं नाही. We should take care of ourselves. जर आम्ही आमची स्वतःची काळजी घेतली, But more than that, we need to give importance for our inner beauty. परंतु त्याही पेक्षा जास्त आम्ही आमचे जे आंतरिक जे सौंदर्य आहे
त्याची काळजी घेणं अधिक महत्वाचं आहे. We read in 1 Peter chapter 3, 3 and 4. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 3 आणि 4 वचनामध्ये आपण Yeah, पाहतो. 1 Peter 3 to 4. पहिले पेत्र 3रा अध्याय 3 आणि 4 वचन. Do not let your adornment be merely outward, arranging the hair, wearing gold, or putting on time apparel. Rather, let it be the hidden person of the heart with the incorruptible beauty of a gentle and quiet spirit, which is very precious in the sight of God. आपण वचन वाचूया. तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे ह्यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. Yeah, we need to really give importance for the gentleness, the gracious things, and beauty which is inside, the kind spirit, the quiet spirit. All these are fruit of the spirits, all are inside. You know, these beauties really sparkle every time what we do. आणि जे सौम्यपणा आहे किंवा शांत स्वभाव आहे हे सर्व काही महत्वाचं आहे आणि हे जे आत्म्याचे जे फळ आहे त्याचा हे सर्व भाग आहे. आणि ज्या वेळेस हे आंतरिक सौंदर्य आमच्यामध्ये असतं त्यावेळेस हे सर्व दृष्टिकोनातनं आपण पाहतो की ते चमकतं आपल्या जीवनात. And we should remember these 3 things in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. God has created us. देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. God has created us in His image. देवाने आपल्याला त्याच्या स्वरूपाचं त्याने आपल्याला बनवलेलं And आहे. we are a very unique creation of God. आणि आपण आपण एकच ह्या जगामध्ये आपल्यासारखं दुसरं कोणी नाही अशा रीतीने देवाने आपल्याला बनवलेलं आहे. Yeah, everybody is different. सर्व लोक एकमेकांपासून वेगळे आहेत. They are special to God. आणि प्रत्येक जण देवाकरता मूल्यवान आहे. Yeah, God has really interested in us and He has created very beautifully. देव आपल्या बरोबर देवाला आपली आवड आहे. त्याने आपल्याला अतिशय सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. Yeah, through us, His love, His compassion, His kindness, His grace, things should be reflected through our lives. आणि त्याचे जे प्रीती आहे, त्याचे जे कळवळ आहे, त्याचे जे प्रेम आहे, ते सर्व काही आपल्या जीवनाच्या द्वारे लोकांना दिसून यावं. But many times we forget this. परंतु बऱ्याच वेळा आपण हे विसरून जातो. With our own strength, with our own wisdom, we try to impress people. We try to, do outer things more than in the inner things, so that we can appeal people. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपले जे बाहेरचे जे सौंदर्य आहे किंवा बाहेरच्या दृष्टिकोनातनं आपण लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु जे आपलं आंतरिक जे सौंदर्य आहे, जे अंतःकरणाचं सौंदर्य आहे त्याच्यामध्ये आपण अधिक वाढायला पाहिजे. See, God is our security. देव आपली सुरक्षितता आहे. Yeah, many times we feel very insecure. बऱ्याच वेळा आपल्याला असुरक्षितपणा वाटतो. अरे, what happens when something goes wrong in my family? माझ्या कुटुंबामध्ये काहीतरी चुकीचं घडलं तर काय होईल? Then who will look after me? आणि माझ्याकडे कोण पाहिल? If my husband die, I don't know what to do. माझ्या पतीचा मृत्यू झाला तर मला काय करायचं? I know it is very difficult when my husband goes. आणि मला माहिती आहे ज्यावेळेस पतीचा मृत्यू होतो त्यावेळेस भरपूर कठीण परिस्थिती असते. Yeah, many of them have lost their beloved ones. आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्या प्रियजनांना त्यांनी गमावलेलं आहे. God says, I'll give you security. He is our secure God. He will give us security. We don't need to worry about it. परमेश्वर म्हणत आहे की मी तुमची सुरक्षितता आहे. माझ्यावरती तुम्ही तुमचा भरोसा ठेवा आणि त्याच्यामध्ये आमची सुरक्षितता असताना आम्ही भिण्याची गरज नाही. And we are significant to God. आपण देवाच्या दृष्टिकोनातून आपण महत्वाचे आहोत. Yeah, we are very important to God. देवाकरता आपण फार महत्वाचे लोक आहोत. People give importance to us or no, doesn't matter. But God says you are important to me.
जरी लोकांच्या दृष्टिकोनातून आपण महत्वाचे असू किंवा नसो, परंतु देव म्हणत आहे की तुम्ही माझ्याकरता महत्वाचे आहात. He says, I have created you. I know what you are and who you are. I will use you. I will make you beautifully and perfect. And you are very important to me. आणि देव म्हणत आहे की मला माहिती की तू काय आहे, म्हणून मी तुला सुंदर रीतीने आणि अद्भुत रीतीने आणि चांगलं असं मी तुला घडवलेलं आहे आणि मी तुला वापर करायला माझी इच्छा आहे. And we may think that is we don't have any worth. How much we work in home, how much we do for our children, how much do we do for a husband, and outside, inside, we do so much, but there is no worth for us. आम्हाला पुष्कळ वेळा असं वाटतं की आमची कुठल्याही प्रकारे किंमत नाही. आम्ही एवढं सर्व काम आमच्या घरात करतो, आमच्या पती करता करतो, आमच्या लेकरांकरता आम्ही करतो, पण एवढं सगळं करून देखील कोणालाही आमची किंमत नाही. But God is giving us a worth. He has brought us with his precious blood. He has given the worth. The whole world cannot give that. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही किमतीवान आहोत किंवा आम्ही मूल्यवान आहोत, कारण देवाने आमच्याकरता त्याच्या एकुलत्या एक पुत्राला त्याने दिलेला आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला विकत घेतलेला आहे. त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही योग्यतेचे आहोत. So don't worry that you are just a woman. No, we are just a woman for God. You know, God has created us, a unique creation. आणि म्हणून असं विचार करू नका की मी फक्त एक स्त्री आहे, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्त्री आहोत आणि आम्ही योग्यतेचे आहोत. I want to encourage each one of you that God has some purpose in you creating as a woman. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की देवाने तुम्हाला एका उद्देशाने तयार केलेलं आहे आणि त्याकरता त्यांनी तुम्हाला एक स्त्री म्हणून त्याने तुम्हाला बनवलेलं आहे. You don't worry that God is a security for you. आणि देव तुमची सुरक्षितता आहे, म्हणून तुम्ही काळजी करायची गरज नाही. You are significant to God. तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहात. Your self-worth comes from God alone. तुमची जी स्वतःची जी किंमत आहे ती देवाकडूनच येते. So whenever Satan brings you, you're not important, you're a doormat, you are nothing, good for nothing, you don't have any talent, don't bother. You say, God has brought me through his blood and God has given me so many things for us to do his will. I am his child. You tell him. आणि ज्या वेळेस सैतान आमच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार आणतो की तुमची कुठल्याही प्रकारची योग्यता नाही, तुमच्यामध्ये काहीच नाही, तुम्ही दरवाजाजवळ पडलेल्या एखाद्या ते डोरमॅट सारखे तुम्ही आहात, तुमची काही लायकी नाही, योग्यता नाही, त्यावेळेस तुम्ही घाबरून तुम्ही तसं काही विचार करू नका. तुम्ही हा विचार करा की देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही योग्यतेचे आहात आणि देवाने तुम्हाला एका उद्देशाने बनवलेला आहे आणि तो तुमचा वापर करणार आहे. So in this afternoon, I really encourage you to be happy in the Lord and be God-fearing woman. आणि म्हणून ह्या दुपारच्या वेळेस मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही देवामध्ये तुम्ही आनंदित राहा आणि देवाची तुमच्याकरता काय इच्छा आहे ते करण्याकरता तुम्ही आनंदित असा. So you don't worry about outward appearance. You may be dark, short, stout, ugly. People may not notice you. Don't bother, but be bothered how you are inside. आणि तुमच्या बाहेरचे जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करत बसू नका. तुम्ही रंगाने सावळे असाल किंवा तुमची उंची कमी असेल, तुम्ही जाड असाल, असे वेगळ्या प्रकारे तुम्ही चांगले दिसत नाही म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवत असतील, परंतु देवाने तुम्हाला बनवलेलं आहे आणि ते आंतरिक जे सौंदर्य आहे त्या आतल्या मनुष्याची तुम्ही अधिक काळजी करा. You know, we read more than half of the New Testament is written by Paul. आणि आपल्याला माहिती आहे की नवीन कराराचा जो अर्ध्यापेक्षा जास्त जो भाग आहे तो पौलाने लिहिलेला आहे. He was a great man of God. तो देवाचा एक मोठा सेवक होता. Nobody has such kind of a revelation from God. आणि कोणालाही त्याला झाले तसे प्रकटीकरण कोणालाही झालेलं नाही. He wrote so many epistles. त्याने बरेच पत्र त्याने लिहिलेले आहेत. He was a great scholar. तो एक मोठा विद्वान व्यक्ती होता. He knew so many languages. त्याला बऱ्याच भाषा माहिती होत्या. He constructed he raised so many churches. त्याने बऱ्याच मंडळांची स्थापना केली. He did so much for God. त्याने देवाकरता अनेक गोष्टी केल्या. And God used him like anything, you know. Nobody was used like Paul. देवाने त्याचा अद्भुत रीतीने वापर केला आणि पौलासारखा दुसऱ्या कोणाचा देवाने वापर केला. You know how he was? तुम्हाला माहिती का तो कसा होता? He was short. तो गिड्डा होता. And he was stout.
आणि तो जाड होता and his eyes were outside, that these things that the eyes, sometimes some people have that out, his eyes comes out, like he was very ugly to look. आणि त्याचे जे डोळे होते ते असे बाहेर आल्यासारखे होते. काही काही लोकांचे तसे असतात आणि असा विचित्र असा तो दिसणारा होता. Yeah, he was differently, he was created. आणि वेगळ्या प्रकारे देवाने त्याला घडवले होते. But see his life, परंतु त्याचं जीवन पहा, he had so much burden for the souls. त्याला आत्म्यांकरता कितीतरी ओझं त्याला होतं. Once he was a persecutor of the children of God, but when he died for the as a martyr, तो देवाचे जे लोक होते त्यांचा छळ करणारा होता, परंतु तोच पाऊल शेवटी देवाकरता रक्तसाक्षी म्हणून मरण पावला. he dearly loved the Lord. त्याने परमेश्वरावरती भरपूर प्रीती केलेली. He suffered so much for the Lord. त्याने परमेश्वराकरता भरपूर गोष्टी सहन केल्या. It's only because he was beautiful inside. आणि हे सर्व काही तो करू शकला कारण तो आतमध्ये अंतःकरणात तो सुंदर होता. Yeah, if you are a child of God, जर तुम्ही देवाचे मूल आहात and if you are really trust God, आणि जर तुम्ही खरंच देवावरती विश्वास ठेवता, and you just need to fear the Lord, the beauty that comes inside the heart is the more precious than anything else. आणि तुम्ही फक्त देवाचं भय धरणं गरजेचं आहे. आणि जे आंतरिक जे सौंदर्य आहे किंवा हृदयात असणारं जे सौंदर्य आहे ते सर्वापेक्षा अधिक जास्त मूल्यवान आहे. So instead of making all the makeups and be very pleasant, be pleasant inside, doing a makeup, reading Bible, praying. You should have a fellowship and burden for the souls, and whatever God says, yes, obey it. आणि फक्त जे बाहेरचे जे आमचे सौंदर्य आहे त्याच्याकरता मेकअप करण्यासाठी आम्ही पुष्कळ वेळ घालवण्यापेक्षा आमचं जे आंतरिक जे सौंदर्य आहे ते जास्ती वाढवण्याकरता आम्ही कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, म्हणजे आम्ही पवित्र शास्त्राचं मनन करायला पाहिजे, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, आम्ही सहभागितेमध्ये राहायला पाहिजे. आत्मे जिंकण्याकरता आमच्या मनामध्ये एक ओझं असणं गरजेचं असायला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करूया. My husband gives an example always. आणि अक्कांचे जे मिस्टर अण्णा आहेत त्यांनी अनेक वेळा त्यांनी एक उदाहरण सांगतात. Do you want to look beautiful? त्यांनी म्हणतात तुम्हाला सुंदर दिसायला पाहिजे का? Your face should be shining. तुमचा चेहरा असं झळकणारा असायला पाहिजे का? Go to the presence of God and spend time with him. तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जा आणि त्याच्याबरोबर तुम्ही वेळ खर्च You करा. no need to go to any parlor. कुठल्या पार्लर मध्ये जायची गरज Yeah, नाही. you no need to go and put all this Himalaya, all ponds, so many things are there coming up. Multani matti, all this matti is no need. Just go in the presence of God. Just be in the presence of God. See, Moses' face was, so bright. People were not able to see. He put the, mukvada lock. So when you go to the presence of God, your face will be shining. And people will be attracted to it. That inner man, that inner, that beautiful heart which is inside, where the Lord is there. So that beautiful heart reflect the God's nature in your face. आणि कुठल्याही प्रकारे आपण पाहतो भरपूर प्रकारच्या आपण जे क्रीमच्या आपण भरपूर ऍडव्हर्टाईज आपण पाहतो. पॉन्ड्स आहे, हिमालय आहे, हे लावायला पाहिजे, ते लावायला पाहिजे म्हणून, किंवा मुलतानी माती जे आहे अशा प्रकारचे भरपूर लावण्याचा आपण प्रयत्न करतो. पण हे सर्व आपण लावण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की मोशे जो देवाचा सेवक होता तो भरपूर वेळ तो देवाच्या सानिध्यामध्ये तो जाऊन बसत होता. आणि त्यामुळे आपण पाहतो त्याचे जे चेहरा आहे त्याच्यावरती एक तेज त्याच्या चेहऱ्यावरती होतं आणि त्याचा चेहरा त्याच्याने भरून जात होता. आणि म्हणून या गोष्टींकडे आम्ही अधिक लक्ष देऊया. Many times, sometimes I see, oh, so she looks so beautiful, but when they open their mouth, all bad word comes from their mouth. आणि बऱ्याच वेळा मी असा विचार करते की एखाद्या स्त्रीकडे पाहिल्यावरती हो ती किती सुंदर दिसत आहे म्हणून, पण ज्या वेळेस ती स्त्री बोलण्याकरता आपलं मुख उघडते त्यावेळेस तिच्या मुखातनं सर्व वाईट शब्द जे आहेत ते बाहेर पडतात. That time we realize that her heart is not so good. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की त्यांचं जे हृदय आहे ते इतकंसं चांगलं नाही. She's only beautiful outside, not inside.
आणि तिचं जे सौंदर्य आहे ते केवळ बाहेरील सौंदर्य आहे, आतमध्ये सौंदर्य नाही. See, when you are the child of God, when you accepted the Lord Jesus Christ and become a child of God, and you give importance for the spiritual things, that heart reflects Christ outside. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचे मूल म्हणून आम्ही राहतो, आम्ही ज्यावेळेस ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याच्याकरता आम्ही जास्त महत्व देतो आणि देवाच्या वचनाला आम्ही महत्व देतो, त्यावेळेस त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनातनं त्या बाहेर दिसून येतात. That time your words will come as a very gracious word. Otherwise, you will talk all filthy things. Your tongues will be full of filth. आणि अशा प्रकारे आमचं जीवन असताना ज्यावेळेस आम्ही बोलण्याकरता आमचं मुख उघडतो, त्यावेळेस आमच्या मुखातून जे कृपायुक्त शब्द आहेत ते बाहेर पडतील आणि जे वाईट असे शब्द आमच्या मुखातून बाहेर येणार नाहीत. We know that we read in Proverbs, the tongue has a power of death and life. आपल्याला माहिती आहे नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, तिथं म्हटलेलं आहे की जिभेमध्ये मरण आणि जीवन या दोन्ही गोष्टीचे ताकद तिच्यामध्ये आहे. So when we speak the gracious word, that kind word, the compassionate word never comes, something else comes, means we are not right with the Lord. आणि ज्यावेळेस आपण बोलण्याकरता आपलं मुख उघडतो त्यावेळेस आपल्या मुखातनं जर सौम्य किंवा चांगले कृपायुक्त असे शब्द जर निघत नसतील तर आम्ही विचार करायला पाहिजे की आमचं आणि देवाचं जे नातं आहे ते बरोबर नाही. So we need to really give importance for the inner beauty rather than the outer beauty. आणि म्हणून आम्ही जे आमचं आंतरिक जे सौंदर्य आहे त्याच्याकडे आम्ही जास्त महत्व द्यायला पाहिजे आमच्या बाहेरच्या सौंदर्यापेक्षा. Then we need to really encourage others by bringing them to the Lord, and we need to tell them that we need to fear God first. आणि जे इतर जे लोक आहेत त्यांना आम्ही देवाच्या बद्दल आम्ही त्यांना सांगून त्यांना देवाकडे घेऊन येणं, त्याच्यावरती विश्वास ठेवण्याकरता आम्ही त्यांना उत्तेजन द्यायला पाहिजे. Secondly, दुसरी गोष्ट, she speaks and behaves wisely. तिचे बोलणे आणि जे वागणे आहे ते ज्ञानीपणाचे आहे. Yeah, she speaks and she speaks wisely and she behaves beautifully. आणि ती जे तिचं बोलणं आहे आणि तिचं वागणं आहे ते सद्गुणाने भरलेलं असं आहे. Yeah, this in same Proverbs 31, 26, 27 we read. तेच आपण पाहतो नीतिसूत्र 31, 27 आणि 28 वचन. She opens her mouth with wisdom, and on her tongue is the law of kindness. 26 वचन आपण पाहू. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठायी दयेचे शिक्षण असते. Yeah, when she opens the mouth, she speaks very beautifully and she behaves wisely also. ज्यावेळेस ती बोलण्याकरता तिचे तोंड उघडते त्यावेळेस अतिशय चांगल्या रीतीने ती बोलते आणि तिचं वागणं देखील तसेच आहे. In Titus 2 we read, तिथाचे पत्र 2 अध्यायामध्ये आपण वाचतो. Titus 2, the 3rd verse and 4th verse. तिथाचे पत्र 2 अध्याय 3 आणि 4 वचन. The older women likewise, that they be reverent in behavior, not slanderers, not given to much wine, teachers of good things, that they admonish the young women to love their husbands and to leave their children. 3 आणि 4 वचन. तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चलवणुकीत आदरणीय असावे, त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. Yeah, here we read that we should not be slanderers. They should not be slanderers, but we should heed the good things as a believers. आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की आपल्यामध्ये चहाड हा गुण आपल्यामध्ये असू नये, परंतु देवावर विश्वास ठेवणारे
स्त्रिया म्हणून आपले जे वागणे आहे ते चांगले असावे. In 1 Timothy 3:11 we read, पहिले तिमोथेय 3:11 मध्ये आपण वाचतो. here also it says, likewise their wives must be reverent, not slanderous, temperate, faithful in all things. पहिले तिमोथी 3:11 या ठिकाणी पण आपण पाहतो, तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टीविषयी विश्वासू असाव्या. So we need to be, we should not be a slanders, we should not be a what's that, gossipers, and we should do what the really pleasing to God. आणि आपण या ठिकाणी पाहत आहे की चहाडी हा जो गुण आहे किंवा चुगली करणे हा जो स्वभाव आहे तो आपल्यामध्ये असू नये, परंतु देवाच्या दृष्टिकोनातनं आपण योग्य त्याला आवडणारं जीवन आपण जगायला We पाहिजे. ladies have a very loose tongue. पाडू नका. We ladies have a loose tongue. If you open our mouth, we just go on talking. आपण ज्या स्त्रिया आहोत त्या आपली जी जीभ आहे ती एकदम सुळसुळीत असते. If when two ladies meet together, means that's it. The whole world will speak. आणि जर दोन स्त्रिया एकत्र झाल्या तर तेवढंच त्यांना पूर्ण जगाची चर्चा ते करू शकतात. Some people will talk in the phone, when they'll keep, will be thinking. काही लोक फोनवरती त्यांनी बोलत असताना त्यांनी कधी फोन ठेवणार म्हणून आम्ही विचार करतो. They have all the things to talk about. त्यांच्याकडे बोलण्याकरता सर्व गोष्टी असतात. Some people will be waiting who will listen to them. काही लोक असे असतात की त्यांचं कोण ऐकेल अशा प्रकारे. See, more than them, they speak about the others. आणि त्यांच्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी इतरांबद्दल जास्त गोष्टी करते. And many times it will be half truth and full lie also. आणि बऱ्याच वेळा अर्ध सत्य असेल किंवा पूर्ण खोटं असेल. So we need to be really careful our tongue. आणि म्हणून आपण आपल्या जिभेच्या बाबतीत आपण भरपूर सावध असणं गरजेचं आहे. See, when we fear the Lord, next thing is that's what I told. No, you may be looking very beautiful in outside, but inside, when you open the mouth, what comes of your mouth is very important. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बाहेर भरपूर सुंदर असू दिसायला, परंतु ज्यावेळेस आपण बोलण्याकरता आपलं मुख उघडतो त्यावेळेस आमच्या मुखामध्ये चांगले शब्द आहेत का. See, just think that whether I am really, whether I have the spirit to fear God first. Secondly, whether I have a fear of God that really something happened. Pardon, just a minute. I don't know. Yes, sir. Okay. I should really think whether I have a fear of God. Secondly, if I fear God, how is my tongue? आणि म्हणून आम्ही ही गोष्ट विचार करणं गरजेचं आहे की मी खरोखर देवाचे भय धरत आहे का, आणि जर मी देवाचे भय धरत आहे तर माझी जीभ कशी आहे. For the sake of speaking, no need to speak. आणि बोलायचं आहे म्हणून बोलायचं असं नसावं. Lesser the words, lesser the problems. आणि जेवढे कमी शब्द असतील तेवढ्या कमी समस्या असणार. If you open your mouth, there is a lot of things, just close your mouth. जर आपण आपले बोलण्याकरता मुख उघडले आणि जर बऱ्याच गोष्टी येत असेल तर आम्ही मुख बंद करूया. We need to speak wisely. आम्ही सुज्ञपणाने बोलणं गरजेचं आहे. If you can't control your tongue, ask God to control. Lord, please control my tongue so that I will not hurt people. I behave properly. आणि जर आम्ही आमच्या जिभेवरती नियंत्रण ठेवू शकत नाही तर आम्ही देवाकडे प्रार्थना करूया की देवा तू माझ्या जिभेचं नियंत्रण कर, मला माझ्या जिभेवरती नियंत्रण ठेवायला मदत कर. Because we need to give our account to the Lord. कारण आम्हाला सर्व गोष्टींचा हिशोब देवाला द्यायचा आहे. Every word will be tested and it will be accounted. प्रत्येक जो शब्द आहे त्याची परीक्षा करण्यात येईल आणि त्याचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल. When I fear God, I will take care of my tongue too. आणि ज्यावेळेस मी देवाचे भय धरते त्यावेळेस मी माझ्या जिभेची देखील काळजी घेणार. So we need to really commit ourselves to God completely and wholeheartedly so that I'll be the useful vessel and to be praised by God and the people. आणि म्हणून मी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की
मी देवाचे भय धरत आहे आणि माझे जीभ मी नियंत्रणात ठेवायला पाहिजे याकरता की मी देवाकरता एक उपयोगाचं पात्र असं मी असायला पाहिजे. Firstly, we saw that she fears God. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की ती देवाचे भय धरते. Secondly, she speaks and behave wisely. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की तिचे बोलणे आणि वागणे जे आहे ते सुज्ञपणाचे आहे. Thirdly, she submits to her husband. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की ती तिच्या पतीच्या अधीन असते. How many of you submit to your husbands? आपल्यापैकी किती जण आपल्या पतीच्या अधीन आपण असतो? Oh, हात दाखवू शकता आपण? no, it's okay. Oh, good. I can see some hands over here. Good. It's a commandment. चांगली गोष्ट आहे. काही हात आम्हाला दिसत आहे. ही देवाने आम्हाला दिलेली आज्ञा आहे. Yeah, submission is a very beautiful thing. ही जे अधीनपणा असणे ही फार चांगली गोष्ट आहे. Because submission, God given commandment. कारण अधीन असणे ही देवाने आम्हाला दिलेली आज्ञा आहे. And Colossians 3:18 says, कलसे करासपत्र 3 अध्याय 18 वचनामध्ये सांगितलं आहे. it says that wives submit to your husbands. इथं असं म्हटलेलं आहे की स्त्रियांनो तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. Yeah, in Ephesians we read, in Colossians we read, in Timothy, so many times it says submit to your husbands. आणि इफिसकारास पत्रामध्ये देखील आपण पाहतो, तसंच तिमोथीच्या पत्रामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. In those days they were submitting to the husbands very nicely and very freely. आणि त्या दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या पतीच्या अधीन अतिशय आदरयुक्त त्यांच्या पतीच्या अधीन असायचे आणि पूर्णपणे त्यांनी त्यांच्या अधीन असायचे. But nowadays we need to teach them to be submitted. परंतु आजकालच्या दिवसामध्ये आम्हाला त्यांना शिकवण्याची गरज आहे की त्यांनी पतीच्या अधीन असावे. Why? का बरं? We are in the last days. कारण आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. In the last days, the people will be very selfish. कारण शेवटच्या काळामध्ये लोक स्वार्थी असतील. They won't think of others. ते इतरांचा विचार करणार नाही. They will think of themselves. ते फक्त स्वतःबद्दलचा विचार करतील. In this feministic world, they are taught that you no need to submit to your husbands. आणि जे स्त्रियांकरता असणारे जे गट आहे त्याच्यामध्ये असं शिकवण्यात येतं की तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असणं गरजेचं नाही. That's why so many divorce. आणि म्हणून भरपूर जे घटस्फोट आहे ते आपल्याला बघायला मिळतात. Why you need to submit to your husband? Why you have to listen to your husband? Why you have to give yourself to your husband? You are also is learned. You are also have a profession. You have learned and you have a very good job. All those things. तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असण्याची काही गरज नाही. तुम्ही पतीचं ऐकण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही पण भरपूर शिकलेले आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे म्हणून त्यांचं प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकायची काही गरज नाही. But Bible says what? परंतु पवित्र शास्त्र काय सांगते? Whatever you might have studied, तुम्ही किती पण शिकलेले असा, how much you have gone up, तुम्ही किती पण वरती गेलेले असू दे, maybe having a very good profession, तुमचा भरपूर चांगला हुद्दा असेल, you may be earning more than your husband, तुमच्या पतीपेक्षा कदाचित तुमची मिळकत जास्त असेल, still you need to submit to your husband. परंतु तरी देखील तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असणं गरजेचं आहे. You know why? का बरं? In Colossians 3:18, just open your Bibles. कलसे करासपत्र 3 अध्याय 18 वचन आपण काढूया. Yeah. Colossians 3:18. कलसे 3:18. It says, wives, submit to your husbands as it is fitting in the Lord. इथं म्हटलेलं आहे, स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. Yeah, it is very good. It is fitting in the Lord. आणि हे फार चांगलं आहे कारण इथं म्हटलेलं आहे प्रभूमध्ये उचित आहे. If you submit to your husband, जर आम्ही आमच्या पतीच्या अधीन असतो, God will be well pleased. देवाला त्याच्यामध्ये संतोष असणार. Your husband also very pleased. आपल्या पतीला त्याच्यामध्ये संतोष असणार. You need not worry about the rest of the things.
आणि आम्हाला बाकीच्या गोष्टींची काळजी It's करायची गरज husband's नाही. duty to take care of you. पाडू नका. It is a husband's duty to take care of you. पतीची ही ती त्याची जबाबदारी आहे की तुमची काळजी घेण्याची. Yeah, you need to submit and respect. तुम्ही त्यांचं अधीन असणं आणि त्यांना सन्मान देणं हे तुमचं काम आहे. We need to really respect our husbands. आम्ही खरोखर आमच्या पतीचा सन्मान करणं गरजेचं Whoever आहे. he is, त्यांनी कोणी पण असू दे, whatever it is, काही पण असू दे. whether he has very bad temper, bad habits, whatever it is, we need to respect him and submit to him. जर त्यांचा जो स्वभाव आहे तो चांगला नाही किंवा त्यांना काही चुकीच्या सवयी असतील, काही पण असेल तरी आम्ही त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, त्यांच्या अधीन असणं गरजेचं आहे. You may say, sister, this is not fair. तुम्ही असं म्हणाल की सिस्टर हे काय बरोबर नाहीये. See, I am not saying all these things. Bible says. आणि हे सर्व मी सांगत नाही, हे पवित्र शास्त्र सांगत आहे. Whatever is, however, we need to respect and submit. Why? आणि कसंही असू दे, कोणतीही परिस्थिती असू दे, आम्ही त्यांना सन्मान द्यायला पाहिजे. का बरं? In 1 Peter 3:1 says, पहिले please open पेत्र, your Bibles. तुमचे बायबल तुम्ही काढून पहा. Yeah, 1 Peter 3:1. पहिले पेत्र 3रा अध्याय आणि पहिलं वचन. Wives, likewise, be submissive to your own husbands, that even if some do not obey the word, they, without a word, may be won by the conduct of their wives. इथं म्हटलेलं आहे, तसेच स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे बिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. Yeah, when they observe your conduct accompanied by fear. आणि ज्या वेळेस तुमचे जे बिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते जे तुम्ही जिंकू शकता त्यांना. You not only by submitting and respecting, you win your husband for the Lord. आणि केवळ त्यांच्या अधीन असून आणि त्यांना सन्मान देऊन आम्ही देवाकरता आम्ही जिंकू शकतो. If you have a believing husband, praise the Lord. If you have a really good husband, praise the Lord. If not also, through our conduct, by submitting and respecting him, we can win that soul for the Lord. आणि जर तुमचे पती विश्वासणारे आहेत तर देवाची स्तुती असो, जर त्यांनी चांगले आहे तर चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुमचे पती विश्वासणारे नाही तर तुमचे जे वर्तन आहे ते वर्तन त्यांनी पाहून तुम्ही त्यांना देवाकरता तुम्ही जिंकू शकता. एक आत्मा तुम्ही देवाकडे आणू शकता. Yeah, through your conduct. तुमचे वर्तन पाहून. See, when you fear the Lord, you will be right inside, and you are right inside, you are outward, the mouth, the speech, and that all behavior comes very beautifully. Then you can win through that conduct, you can win the soul at home. आणि तुम्ही ज्या वेळेस तुमचे आंतरिक जे सौंदर्य आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर तुमचे मन शुद्ध असेल, तुमचे शब्द ज्या वेळेस तुम्ही मुख उघडाल तेव्हा तुमचे शब्द शुद्ध असेल आणि तुमचे जे वर्तन आहे ते पाहून तुम्ही तो जो आत्मा आहे तो देवाकरता तुम्ही जिंकू शकता. That conduct is very important. आणि ते वर्तन जे आहे ते फार महत्वाचे आहे. We are very careful outside. आपण बाहेरच्या गोष्टींबद्दल भरपूर आम्ही काळजी घेतो. What people will think, what people will say, what they will talk. If inside is properly fine, and if you are truthful in the outside and inside. In between I lost your voice. Okay, I'm sorry. See, you no need to worry about what people say. तुम्ही बाहेरचं जे सौंदर्य आहे, आम्ही बाहेरच्या गोष्टींकडे भरपूर लक्ष देतो. लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील म्हणून आम्ही भरपूर काळजी करतो. If you are inside, if your inner man is right and beautiful, outside also no, automatically it comes out. आणि जर आमचा आंतरिक जो मनुष्य आहे तो जर चांगला असेल तर आम्ही भिण्याची गरज नाही, कारण आमचं जो बाहेरचं जे स्वभाव आहे किंवा वर्तन आहे ते पण चांगलं असणार. So she submit to her husband in her marriage. आणि जी स्त्री आहे ती जे लग्न आहे त्याच्याद्वारे ती पतीच्या अधीन असणार.
The first and foremost thing when she obeys the Lord, next is obeying her husband or submitting to her husband. पहिली गोष्ट ही आहे की जर ती देवाला ती जर देवाच्या अधीन जर असेल तर ती पतीच्या देखील ती अधीन असेल किंवा त्याच्या देवाच्या आज्ञा पालन करणारी असेल तर पतीच्या देखील ती अधीन असणार. Not only that, she pours her love to him. आणि एवढंच नाही तर ती तिचं म्हणजे प्रेम आहे ती तिच्यावरती ती ओतते. This love should grow every day. आणि हे जे प्रेम आहे ते रोज आणि रोज वाढणं गरजेचं आहे. Submitting to one another is very important. एकमेकांच्या अधीन असणं फार महत्वाचं आहे. Not only doing only cooking and obeying what he does and taking care of him, not that. Pouring your love to him. आणि फक्त स्वयंपाक करणे किंवा त्यांची काळजी घेणे आणि त्यांना त्यांची काळजी घेणे एवढंच नव्हे तर त्यांच्यावरती प्रेम दाखवणे हे देखील महत्वाचं आहे. Till the death separate us. आणि आम्हाला मृत्यू जोपर्यंत आमचा वियोग करत नाही तोपर्यंत Be uniting. आम्ही एकत्र असणं गरजेचं आहे. Be very loving. एकमेकांवरती प्रीती करणे. Show with actions. आमच्या कृतीतनं आम्ही दाखवायला पाहिजे. Show your love words. आमचे जे प्रीती करणारे इतर लोक इतरांवर प्रीती करायला पाहिजे. Through words you say something good of him every day. आमच्या शब्दांच्या द्वारे आम्ही त्यांना रोज काहीतरी चांगलं सांगायला पाहिजे. Yeah, looking so good today. आज तुम्ही फार चांगले दिसत आहात. Now I am now 60 years. How can I say to my husband, he is 65 years? No problem. Only you two are husband. Many people lost their husband, Till now also you can say, I love you. I will care for you. You're looking very nice. Still you're very strong. आणि तुम्ही असा विचार कराल की मी आता 60 वर्षाची झाले आहे. माझ्या पतीचं वय 65 वर्ष आहे. आता कसं मी सांगणार की तुम्ही चांगले दिसत आहे. परंतु तुम्ही दोघे आहात ही महत्वाची गोष्ट आहे. बरेच लोकांनी त्यांच्या पतीला त्यांनी गमावलेला आहे. पण तुम्ही आज देखील तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही चांगले दिसत आहात. तुम्ही तुमच्याकडे पहिल्यासारखेच तुम्ही अजूनही ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही त्यांना सांगून त्यांना उत्तेजन करू शकता. See, God has given us a very beautiful partner for us, spouse for us. आणि देवाने आम्हाला एक चांगलं जोडीदार आमच्या जीवनाकरता देवाने दिलेला आहे. Till today we are together alive. आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत. आम्ही जिवंत आहोत. I don't know whether I'll go first or he will go first. आम्हाला माहित नाही की आम्ही पहिले जाणार का त्यांनी पहिले जाणार. We don't know when the time comes. आम्हाला माहित नाही ती वेळ कधी येणार. Before it is too late. आणि हे खूप उशीर होण्याच्या अगोदर. My dear sister, I encourage you, love your husband the best. आणि माझ्या प्रिय बहिणींनो मी तुम्हाला उत्तेजन देते की तुमच्या पतीवरती सर्वात उत्तम ते प्रेम तुम्ही दाखवा. He's the best husband from God to you. आणि देवाने दिलेला सर्वात जो उत्तम तो पती देवाने तुम्हाला दिलेला आहे. See, really some very sad stories we hear. आणि काही वेळा आम्ही बऱ्याचशा अशा वाईट गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. I didn't do this. I didn't tell this. I've really wasted my life. I should have spoken like this. They say after death, no. Before it is too late, do this. मी असं काय करायला पाहिजे होतं. मी असं काहीतरी बोलायला पाहिजे होतं. असं हे सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी सांगतात. पण तुम्ही आताच तुम्ही जिवंत असतानाच हे सर्व काही तुम्ही करा. I know one story, I'll tell you that. एक गोष्ट मला माहिती आहे ती तुम्हाला सांगते. There were an old husband and a wife. आणि ते एका जे वयाने जास्त असणारे त्यांच्याबद्दल आहे. वृद्ध असणारे Very old and very weak also. Her husband was very weak. ते दोघंही वृद्ध होते आणि जे पती आहेत त्यांनी पण भरपूर दुर्बळ असे त्यांनी झालेले होते. And every day his wife used to come to him with one dabba. आणि जे ताई आहेत ती त्यांच्या पतीकडे एक डबा घेऊन ते येत होते. And she used to tell him, please open and give me. आणि ती त्यांना सांगायची की ते तुम्ही उघडून मला द्या. So he used to open and give it to and she'll go and do coffee. आणि ते भाऊ जे आहेत ते तिच्याकरता उघडून द्यायचे आणि तो डब्बा घेऊन ती ताई कॉफी बनवायची. One day some newly married couple or some new young couple came to their house. आणि एक दिवस एक तरुण जोडपं त्यांच्या घरी आले. And they saw this
thing what is happening. She's आणि coming and giving the dabba and is opening and giving. आणि ते जे तरुण जोडपं आहे त्यांनी ह्यांच्याकडे पाहिलं की जे वृद्ध जे जोडपं आहेत त्यांनी ते ताई आहेत ते त्यांच्या पतीकडे डब्बा उघडायला देतात, त्यांनी उघडतात आणि त्यांच्या हातात देतात. So they thought instead of opening and giving is maybe tight, so they brought something else and gave them. You can use this dabba. आणि त्या जोडप्याला असं वाटलं की त्यांना हे डब्बा उघडता येत नाही म्हणून त्यांना अवघड जातं म्हणून त्यांनी काय केलं दुसरा एक डब्बा आणून तो त्यांना काढण्यासाठी सोपा होईल म्हणून तो नवीन डब्बा त्यांना आणून त्यांना दिला. Yeah, then they gave the dabba and went home. त्यांनी तो जो डब्बा आहे तो त्यांना दिला आणि त्यांच्या घरी परत निघून गेले. After some days, they came home and to see whether they're using the dabba or what, where that lady is suffering so much. आणि थोड्या दिवसांनी पुन्हा ते जे तरुण जोडपं आहे त्यांच्या घरी त्यांना भेट द्यायला आले आणि त्यांना पाहायचं होतं की जर डब्बा त्यांनी दिलेला आहे त्यांना त्रास होत होता तर जुना डब्बा वापरायला म्हणून नवीन डब्बा वापरतात का त्यांना बघायचं होतं. So for their surprise, she was using the old dabba. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की त्या ज्या ताई होत्या ज्या वयस्कर झालेल्या ते जुनाच डब्बा अजून पण वापरत होत्या. Then slowly she went inside the kitchen. Amma, I gave you one new dabba for you to use so that you can easily open it. Why you are not using it? आणि ते जे ताई आहेत जे तरुण जे जोडपं होतं त्याच्यातली ती जे तरुण जी स्त्री होती तिने हळूच ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने त्या ते वयस्कर स्त्रीला विचारलं, आई मी तुम्हाला तो डब्बा दिला होता ना, तुम्ही हा डब्बा तुम्हाला एवढा त्रास होतो तुम्ही कशाला हा वापरता? So she told, I know that. त्या आईंनी तिला सांगितलं की मला माहितीये. See, my husband is not able to do any work. आणि माझ्या जे पती आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं काम त्यांना करता येत So नाही. he feels very bad about it. आणि म्हणून त्यांना खूप वाईट वाटतं So त्याच्याबद्दल. he feels I'm a burden for you. आणि त्यांना असं वाटतं की मी तुमच्या करता ओझं आहे. But you know what I'll do? तुम्हाला माहितीये का मी काय करते? I'll go every day to him. मी रोज त्यांच्याकडे जाते. This dabba. हा डब्बा घेऊन त्यांच्याकडे I'll tell जाते. him to open this त्यांना हा डब्बा उघडायला सांगते to say that, to prove that he is still stronger. आणि त्यांना हे दाखवण्याकरता त्यांना हे सांगण्याकरता की त्यांच्याकडे able to अजूनही open this. ताकद आहे. I'm not able to open, but you are able to open that. मला हा डब्बा उघडता येत नाही पण तुम्हाला तो डब्बा उघडता येतो. See, the small thing, it's a very silly, but to tell that, but it has a very beautiful heart, she loves the husband so much. She wants to tell her husband that you're still useful, you're still helpful, you're still can do something for me, small thing. So you should make these kind of things in your family to be a beautiful family to one another, आणि ही गोष्ट आम्हाला ऐकायला एकदम साधारण वाटेल, एकदम विचित्र असं वाटेल, परंतु त्या गोष्टीच्या द्वारे आपल्याला समजून येतं की त्या जोडप्याकरता हे किती महत्वाचं होतं. आणि अशाच प्रकारे अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या द्वारे आपण आपल्या पतीचं मन आपण जिंकू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आपण एक चांगल्या वातावरणामध्ये आपण ठेवू शकतो. And we should be really enjoy in sex life also, however it is, whatever it is, how old are you, till you are able, till you can satisfy each other, that is very good and safe in the marriage. आणि तुमचे जे लैंगिक जीवन आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही ते करण्याकरता संकोच करायला नको. तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे, जोपर्यंत तुम्हाला होतं तोपर्यंत तुम्ही ते करायला पाहिजे आणि एकमेकांना तुम्ही संतोष द्यायला गरजेचं आहे. In Proverbs 14:1 we read, नीतिसूत्रे 14:1 मध्ये आपण वाचतो that wise woman builds her house, but a folly with her own hands tears it off. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. I don't know why it is not said man. The wisest man builds his home. He didn't say. The wise woman builds her own home. And the folly woman or the foolish woman will spoil with her own hands. आणि मी विचार करते हे वचन जे आहे ते स्त्री करता लिहिलेलं आहे, पुरुषांकरता का लिहिलेलं नाही की एक सुज्ञ स्त्री आहे ती आपले घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने ती पाडून टाकते. See, the greatest responsibility of a wife to tear it down or build it. एक जी सुज्ञ स्त्री आहे तिची जी जबाबदारी आहे
किती स्त्रीची जबाबदारी आहे, ती आपलं घर बांधू देखील शकते किंवा ते पाडू देखील शकते. Building and tearing is in our hands. बांधणे आणि तोडणे आपल्या हातात आहे. So we need to be very careful to build our families for the Lord. आणि म्हणून आपण आपले जे कुटुंब आहे ते देवाकरता बांधण्यामध्ये आपण काळजीपूर्वक असायला पाहिजे. Okay, now we saw 3 things. आता आपण 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. She fears God, ती देवाचे भय धरते, she speaks and behaves wisely, ती सुज्ञपणाने बोलते आणि वागते, she submits to her husband. ती तिच्या पतीच्या अधीन असते. Now we see that she works hard and take care of her own family. आणि पुढची गोष्ट आपण पाहतो की ती कष्ट करते आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेते. In Proverbs 31, we read from 13 to 15 that how she works day and night and her hand is not quiet and she does so much for her house. आणि नीतिसूत्र 31वा अध्याय 15 मध्ये आपण पाहतो की कशा रीतीने ती आपल्या कुटुंबाची काळजी घेते, ती कसे कष्ट करते आणि आपल्या कुटुंबाची काळजी ती घेते. Yeah, what all she does, you just see. ती आपल्या कुटुंबाकरता काय काय करते ते आपण पाहूया. She seeks wool and flax and willingly work with her hands. She is like a merchant ships. She brings her food from far afar, and she also raises while it is yet night and provides food for her household and a portion for her maid servants. And all these things is written. 13 पासून 15 पर्यंत आपण पाहतो की ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्यांच्या अन्नाचा वाटा देते. See, dear sisters, we are really working hard for our family. आणि माझ्या प्रिय बहिणींनो, आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबाकरता भरपूर आम्ही कष्ट घेतो. Yeah, day and night we are working for husband and children and for others. आपण दिवस रात्र आपल्या पती करता, आपल्या लेकरांकरता आणि इतरांकरता आपण काबाड कष्ट करतो. Really, we should take care of our family very well. आणि आपण आपल्या कुटुंबाची चांगल्या रीतीने काळजी घेणं गरजेचं आहे. Yeah, some people are very lazy, not cleaning their house, keeping very untidy. All things will be upside down. There is no cleanliness in the family. These all are very bad things. This is not a good testimony. आणि काही लोक ते भरपूर त्यांनी आपलं घर स्वच्छ ठेवणार नाहीत. सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं असणार. सगळं सामान इकडे तिकडं कसं तरी वरती खाली ठेवलेलं असणार. आणि ह्या सर्व गोष्टी कुटुंबामध्ये चांगलं नाही. स्वच्छता नसणं हे चांगलं नाही. It is not the things which you have inside the house, but the house should be clean, even though you don't have anything. आणि आपल्या घरामध्ये किती वस्तू आहेत ते महत्वाचं नाही. आपल्या घरामध्ये काही वस्तू नसल्या तरी आपण घर किती स्वच्छ ठेवतो हे महत्वाचं आहे. See, when somebody comes to your house, they should feel the presence of God. God is in that family. The presence of God is in that family. They should feel the presence and seeing the, keeping neatly and very clean. आणि जर कोणी आपल्या घरी आले तर त्यांना आपल्या घरी यायला प्रसन्नता वाटायला पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी देवाची समक्षता आहे. अशा प्रकारे स्वच्छता आणि व्यवस्थित सर्व गोष्टी नीटनेटक्या ठेवलेल्या त्यांना दिसाव्यात. These are very important things. आणि ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. We should train our children and keep it clean in the house. आपण आपल्या लेकरांना देखील हे शिकवणं गरजेचं आहे की आमच्या घरामध्ये सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे. Yeah, small things we should teach them, that keeping their shoes properly after coming from school and uniform properly in the hangers and washing their own sandals and washing their own innerwears. All these things should be taught. आणि ज्या वेळेस आमची मुलं शाळेत नेतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या चपला ज्या आहेत ते त्यांच्या जागेवर ठेवणं, त्यांचे जे कपडे आहेत ते व्यवस्थितपणे त्यांनी हँगरला लावून ठेवणं आणि त्यांचे जे चपला आहेत ते धुवून काढणं, त्यांचे जे अंतर्वस्त्र आहेत ते सर्व धुवून काढणं, सगळं काही स्वच्छ ठेवणं, या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवायला पाहिजे. Yeah, morning they take the paste and keep the top like that way open and keep the brush and go off. Children.
सकाळी ज्यावेळेस ते ब्रश करण्याकरता जी पेस्ट आहे ते पेस्टचं झाकण ते कुठेतरी ठेवून टाकतात आणि फक्त ब्रश करून तसेच निघून जातात. And after taking bath, the clothes will be in the bathroom only. आणि अंघोळ झाल्यानंतर जे कपडे आहेत ते तसेच बाथरूम मध्ये पडलेले असतील. So we need to teach our children all these things. आम्ही आमच्या लेकरांना हे सर्व गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. If they play with the toys and all, they should know after playing where it should be kept. आणि जे खेळण्या वगैरे ते खेळतात ते खेळल्यानंतर ते व्यवस्थित कुठे ठेवायला पाहिजे हे त्यांना माहिती असायला पाहिजे. So we need to keep the house clean and tidy. आपण आपलं घर नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे. Cleanliness is the next to godliness, right? स्वच्छता ही देवाच्या नंतर स्वच्छता आपण पाहतो अशी म्हण आहे इंग्रजीमध्ये. And we also should take care of our health, and we keep clean clothes, not costly, clean clothes. आणि आपण पण ही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आम्ही आमचे जे कपडे आहेत ते स्वच्छ असायला पाहिजे. महागडे नसले तरी ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. When husband comes from the office or outside, we should be look pleasant to him. ज्यावेळेस आमचे पती ऑफिस मधनं वापस घरी येतात तर आम्ही त्यांच्या समोर चांगले आम्ही दिसायला पाहिजे. Whole day will be working in the sweat smell, he'll be in the nightie and not taking care of ourselves, and he comes he feels very dirty. आणि पूर्ण दिवस आम्ही किचन मध्ये काम आम्ही करत असणार आणि आम्ही आमच्या गाऊन वरती असणार आणि पूर्ण घामाने डबडबलेले आम्ही असणार आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या समोर आम्ही येऊ नये. When you work for the family and do everything, take bath and look pleasant when he comes. ज्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबाकरता आम्ही काम करतो त्यावेळेस जेव्हा त्यांनी कामावरनं वापस येतात त्यावेळेस आम्ही चांगले आंघोळ करून आम्ही स्वच्छ असावे. These all children are watching. आणि हे सर्व जे काही आम्ही करतो ते सर्व लेकरं पाहत असतात. Oh, my mommy used to do like this. माझी आई अशा प्रकारे करत होती. When daddy comes, she'll be very fine. ज्यावेळेस पप्पा घरी येतात त्यावेळेस ती चांगली असते. Oh, she'll come, open the door with a smile and give hot coffee when he comes. आणि ज्यावेळेस पप्पा कामावरनं घरी येतात त्यावेळेस ती स्मित हास्य देऊन त्यांचं स्वागत करते आणि चांगले गरम गरम कॉफी त्यांना आणून देते. And sometimes they laugh and not go together. आणि काय वेळेस त्यांनी हसत असणार आणि त्यांनी एकत्र बोलत असणार राहत असणार. So children will copy us. आणि अशा प्रकारे लेकरं आपल्याला बघत असणार. What we are, our children will be the same. आम्ही जे काही करतो आमचे लेकरं पण तशाच रीतीने ते पण बनणार. Really, we should work hard for our family, for the benefit of our family, for the protection of our family. आणि म्हणून आम्ही आमच्या जे कुटुंब आहे त्याच्याकरता आम्ही भरपूर काबाड कष्ट करायला पाहिजे. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि आमच्या कुटुंबाच्या चांगल्या भवितव्यासाठी आम्ही कष्ट आम्ही घ्यायला पाहिजे. See, these days Satan is attacking the families. आणि आताच्या दिवसामध्ये आपण पाहतो की सैतान कुटुंबांवरती हल्ला करत आहे. You should be very careful. आम्ही खूप सावध असलं पाहिजे. Need to pray for husband. आमच्या पतीकरता आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. For his safety and protection. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. Even we need to pray for our children, fast for our children, for their spiritual growth, for their protection, where they'll go, who are their friends. All these things we should know. आणि आमच्या लेकरांकरता देखील आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यांच्या करता आम्ही उपवास करून त्यांनी काय करायला पाहिजे, पुढचं त्यांचं भविष्य त्यांनी कुठे असायला पाहिजे, त्यांचं पुढचं भविष्य काय असणार, त्यांच्या सर्व गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. The young age only teach them about Jesus, introduce Jesus. त्यांनी लहान असतानाच त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगा, त्यांना त्या गोष्टी येशूची ते ओळख त्यांना करून द्या. Before teaching ABCD, teach them some verse and some good songs, spiritual songs. त्यांना आई शिकवण्याच्या अगोदर त्यांना काही पवित्र शास्त्रातले वचन शिकवा, देवाचे आध्यात्मिक गाणे त्यांना शिकवा. Before they could go to school, they should know little bit means they should know thoroughly rooted in the word of God, and they should know about Jesus. त्यांनी शाळेत प्रवेश करायच्या अगोदरच त्यांना पवित्र शास्त्रातले वचन
चांगल्या रीतीने त्यांना माहिती असायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या रीतीने मुळावलेलं त्यांनी असायला पाहिजे. If you fear the Lord, or you have the fear of God, the children also will grow in that. जर तुम्हाला देवाचं भय आहे तर तुमची मुले पण त्याच भयामध्ये त्यांनी पण वाढणार. Oh, my mommy will not say lie because she fears the Lord. माझी आई कधीच खोटं बोलत नाही कारण ती देवाचं भय धरते. She will never fight. ती कधीच भांडण करत नाही. If she opens the mouth, all gracious words, good words, kind words will come. आणि ज्या वेळेस ती बोलायला तिचं तोंड उघडते त्यावेळेस कृपायुक्त शब्द, सौम्य आणि चांगले प्रेमळ शब्द तिच्या मुखातून येतात. And she always taught us to fear the Lord and shun the evil. आणि तिने प्रत्येक वेळा आम्हाला देवाचे भय धरणं आणि दुष्टाचा द्वेष करणे आम्हाला शिकवलेलं आहे. And teach them how to have a quiet time. आणि कशा रीतीने पवित्र शास्त्राचं अध्ययन करायचं हे त्यांना तुम्ही शिकवा. And buy them a children's Bible, and according to the age we have so many Bibles. Buy them and give to them. आणि त्यांच्याकरता जे लहान मुलांकरता जे पवित्र शास्त्र असतं ते तशा प्रकारचं पवित्र शास्त्र त्यांना विकत घ्या आणि त्यांना द्या. If you don't do quiet time and you ask them to do, they will not do. जर तुम्ही स्वतः पवित्र शास्त्राचं मनन करत नसाल आणि तुम्ही त्यांना ते करायला लावलं तर ते करणार नाही. And if you don't pray and if you tell them to pray, they will not. आणि जर तुम्ही प्रार्थना करत नसाल आणि त्यांना जर तुम्ही प्रार्थना करायला लावली तर ते कधीच प्रार्थना करणार नाही. They will follow your footprints. त्यांनी तुमच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी पुढे जाणार. So you need to really be careful how we behave. आणि म्हणून आमचं जे वर्तन आहे त्याच्या बाबतीत आम्ही भरपूर दक्ष असायला गरजेचं आहे. The woman who fears God will behave wisely. जी स्त्री देवाचे भय धरते ती सुज्ञपणाने ती वागेल. And this legacy should follow generation after generation. आणि हे जे हा जो गुण आहे तो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पुढे चालत जायला पाहिजे. Now my parents were Christians. माझे आई वडील ख्रिस्ती होते. They feared God. त्यांनी देवाचे भय धरले. Now we are fearing God. आता आम्ही देवाचे भय धरत आहे. Now children will fear God. आता आमचे मुले देवाचे भय धरणारे होणार. Their children should fear God. आणि त्यांच्या मुलाने देखील देवाचे भय धरायला पाहिजे. That godly legacy go after generation. आणि परमेश्वराचे जे भय आहे त्याच्याबद्दलच्या जे गोष्टी आहेत ते पिढ्यानपिढ्या जाणार पुढे. That should be our motive. आणि आमचा दृष्टिकोन असा असायला पाहिजे. The way we should teach them, they should carry it forward. आणि जशा आम्ही त्यांना शिकवतो त्या गोष्टी त्यांनी पुढे तशाच सतत चालू ठेवायला पाहिजे. So finance is very important in the family. आणि कुटुंबामध्ये अर्थव्यवस्था ही पण फार महत्वाचं आहे. In Kannada there is a proverb, hasiki iddastu kaal chachu. How much is your bread, so much only you fit in that. Stretch your foot. मराठीमध्ये पण अशी एक म्हण आहे की आपली चादर बघून अंथरूण बघून पाय पसरा. Right, correct. We should be really careful in spending money. आम्ही आमचे जे पैसे आहेत त्या धन आहे ते व्यवस्थित आम्ही खर्च करण्याबाबतीत आम्ही सावध असायला पाहिजे. Again I tell, it is a God's money. आणि पुन्हा मी सांगते की हे जे पैसे आहेत ते देखील देवाचे पैसे आहेत. Yeah, it is God given money. We should really spend it wisely. आणि देवाने हे दिलेलं हे धन आहे ते आम्ही ज्ञानीपणाने आम्ही त्याचा वापर करायला पाहिजे. When the salary comes, pray for it. जेव्हा पगार येतो तेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना करा. Keep the tithe for separately. आणि जे दशांश आहे तो वेगळा ठेवा. Do budgeting. तुमचं जे पूर्ण महिन्याचं जे बजेट आहे ते करून ठेवा. How much is for ration, how much is for the vegetables, fruits, milk, and all that travel expense, school fees, and something we need medicine, and all these things should be kept separately. आणि जे आमचं महिन्याचं जे रेशन आहे जे किराणा सामग्री आहे त्याच्यासाठी किती पैसे लागणार, भाजीसाठी किती पैसे लागणार, दुधासाठी, शाळेच्या मुलांची फी भरायसाठी किती पैसे लागणार, असे सर्व जे वेगळे खर्च आहे ते सगळं काही आम्ही लिहून काढूया. See, when it is God's money, we should use it wisely, not lavishly. ज्यावेळेस देवाचं धन आहे ते आम्हाला जसं पाहिजे तसं आमच्या चैनी करता आम्ही वापरू नये,
तर आम्ही ते सावधानाने आम्ही त्याला वापरायला पाहिजे. Use it carefully. व्यवस्थित सावध रीतीने आम्ही ते वापरायला पाहिजे. See, simply just go and buy whatever you want, even though you have so many things. आणि आमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत तरी पण आम्हाला जे वाटतं ते सर्व जाऊन आम्ही खरेदी करायचं. See, school fees are very high these days. आणि आजच्या दिवसामध्ये जर शाळेची फी आपण बघितली तर भरपूर आहे. If you have 3 sarees or something like that, some sarees, manage with those. जर आमच्याकडे 3 जर साड्या आहेत नेसण्याकरता किंवा काही आहेत तर तेवढ्यामध्येच आम्ही तृप्त असावे. Don't pester your husband or don't trouble your husband that first of all he's working so hard and spending on you for the family. Don't trouble them. आणि आणि एक साडी मला विकत घ्या म्हणून आपल्या पतीवरती त्या गोष्टींकरता दबाव टाकू नका, कारण अगोदरच त्यांनी एवढे काबाड कष्ट करत आहे कुटुंबाची काळजी घेण्याकरता, आर्थिक व्यवस्था सांभाळण्याकरता. त्यांना तुम्ही जबरदस्ती करू नका. Be content. आणि जे आहे त्याच्यामध्ये तृप्त असा. Contentment is a great gain, Bible says. आणि जे तृप्तता आहे हे देवापासून असलेला एक लाभ आहे म्हणून आपण बायबलमध्ये पाहतो. Yeah, we need to be content in everything. आणि आम्ही सर्व गोष्टीमध्ये आम्ही तृप्त असणं गरजेचं आहे. So, because God knows what to give, when to give, how to give. देवाला माहिती आहे आम्हाला कोणती गोष्ट द्यायची आहे, कधी द्यायची आहे आणि कशी द्यायची आहे. He'll supply only your needs, not the wants. आणि तो आमची जे गरज आहे त्यात तो पुरवठा करणार. आम्हाला जे काही आम्हाला पाहिजे ते सर्व काही तो पुरवणार नाही. Yeah, if it is needed for you, God gives that. ज्या गोष्टींची गरज आहे तर ते देव पुरवणार. For example, you have only 2 nighties which are torn. आणि उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 2 जे गाऊन आपण घालतो ते आणि ते फाटलेले आहेत. So it is very old one. आणि ते खूप जुने झालेले आहेत. Yeah, you can keep some money, save some money for that and you can buy. आणि त्याकरता तुम्ही काही पैसे तुम्ही साचवून ठेवू शकता आणि मग तुम्ही ते विकत आणू शकता. If you have more than that, okay, praise the Lord. But don't buy simply to have it, to have to show people or because those people are having. No, if you really need those, buy it and wear it and be content what you have. आणि जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही घेऊ शकता, देवाची स्तुती असो. पण जर तुमची परिस्थिती नाही आणि तो फक्त तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही विकत घेणार किंवा यांच्याकडे आहेत किंवा त्यांच्याकडे आहे किंवा दुसऱ्यांना दाखवण्याकरता म्हणून तुम्ही विकत घेण्यासाठी तुम्ही जाऊ नका. Even we should teach our children what is want and need. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांना पण हे शिकवणं गरजेचं आहे की आमची गरज काय आहे आणि कुठली गोष्ट आम्ही आमच्या गरजेच्या पलीकडे आम्ही घेत आहे. They want so many things. त्यांना भरपूर गोष्टी पाहिजे असतात. Yeah, we know that they want so many things, but we cannot afford. आम्हाला माहिती आहे की त्यांना भरपूर गोष्टी पाहिजे आहे पण आम्हाला त्या गोष्टी शक्य नाही. You teach them that you pray for them. You pray for that what they want. तुम्ही त्यांना शिकवा की ती जी गरज आहे त्याच्याकरता तुम्ही प्रार्थना करा. If they are really in need of it, God will provide them. जर ती खरंच त्यांची गरज असेल तर देव नक्की तिचा पुरवठा करणार. If they really depend upon God in the young age for their needs, it is good. आणि जर लहानपणापासूनच त्यांच्या गरजांकरता ते जर देवावरती विश्वास ठेवत असेल तर ते भरपूर चांगली गोष्ट आहे. Teach them. आणि ही गोष्ट त्यांना शिकवा. May the Lord really build our homes in a very beautifully so that it will be well accepted in the sight of God. आणि देव खरोखर आमची जी कुटुंब आहेत ते चांगल्या रीतीने बांधण्याकरता देव आम्हाला सहाय्य करो यासाठी की ते देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला संतोषकारक असेल. Now how many points we finished? आता आम्ही किती पॉइंट आम्ही संपवले? Hope you all are there. तुम्ही सर्व आहात अशी आशा ठेवते. Okay, first one, she fears God. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की ती देवाचे भय धरते. Thinks and behaves wisely. ती सुज्ञपणाने विचार करते आणि बोलते. She submits to her husband. ती तिच्या पतीच्या अधीन असते. She works hard and take care of her family. ती तिच्या कुटुंबाकरता काबाड कष्ट करते. And fifthly and finally, आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट, she knows that she has a purpose to be fulfilled in her life. आणि तिला हे माहिती आहे की तिच्या जीवनाकरता एक उद्देश आहे जो तिला पूर्ण करायचा आहे.
That's why I told in the beginning that we have not yet died because God has a purpose to be fulfilled through us. So He has kept us alive. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की आम्ही ह्या जगामध्ये अजून का जिवंत आहे, की देवाने आमच्याकरता कुठला तरी एक उद्देश ठेवलेला आहे आणि तो पूर्ण करण्याकरता अजूनही आम्ही जिवंत आहोत. Only you can do that. आणि तो फक्त ते काम फक्त तुम्हीच करू शकता. God has a specific purpose for you. देवाचा तुमच्याकरता एक वैयक्तिक असा उद्देश आहे. Only in your area, only you can work over there. आणि तुमचे जे विभाग आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हीच काम करू शकता. Only in the midst of your relatives, friends, only you can do that. आणि तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा कुटुंबीय आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्हीच कार्य करू शकता. Suddenly God may raise you to fulfill His purpose in the church. आणि कदाचित देव त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता मंडळीमध्ये पूर्ण करण्याकरता तुम्हाला तो कधी उभा करेल. In the society. आणि समाजामध्ये. Maybe who knows, like maybe in the nation. आणि कोणाला माहिती कदाचित पूर्ण देशामध्ये. We don't know. आम्हाला माहित नाही. We know about Deborah. आम्हाला दबोराबद्दल माहिती आहे. See, God raised her. देवाने तिला उभं केलं. She was the only prophet in those days. आणि त्या काळामध्ये केवळ तीच एक महिला संदेश She was the only judge. आणि तीच एक न्याय करणारी एक स्त्री होती. And she was a lady. ती एक स्त्री होती. And all people all over the world, they used to come and look to her and wait for her. आणि संपूर्ण जगामध्ये आम्ही पाहतो लोक तिच्याकडे पाहत होते आणि तिच्याकरता ते थांबत होते. See, God raised her with a specific purpose. देवाने तिला एका विशिष्ट उद्देशाने देवाने तिला उभं केलं. That purpose I need to find out. तो कोणता उद्देश आहे तो मी शोधला पाहिजे. Ask God. देवाला विचारा. If you know it, continue that. जर तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामध्ये पुढे जा. If you don't know what is the purpose for your life God has kept, you ask God, Lord, please tell me what I need to do. आणि जर तुम्हाला माहित नाही की कुठला असा उद्देश आहे त्याच्यामुळे देवाने तुम्हाला जीवन ठेवलंय तर तुम्ही देवाकडे जाऊन त्याला विचारा की तो उद्देश कोणता आहे. Never ever imagine that I have a family, now I have become a wife, I have delivered so many children, I'm taking care of my children, I'm taking care of a husband, family, my in-laws, my friends. No, that is also primary work, but more than that, there is some purpose God has kept you. आणि असं विचार करू नका की आता माझं लग्न झालेलं आहे, मला एक कुटुंब आहे, मी एवढ्या मुलांना जन्म दिलेला आहे आणि माझे नातेवाईक आहे, माझे सासू सासरे आहेत, असे भरपूर नातेवाईक आहे, एवढ्या जबाबदाऱ्या मला आहे. आणि हे असं विचार करत बसू नका. देवाने कुठला तरी उद्देश आहे त्याच्याकरता तुम्हाला ठेवलेला आहे. That only you need to find out from God so that you can fulfill God's purpose in your life. आणि ते तुम्ही देवाकडे जाऊन तुम्ही विचारायला पाहिजे आणि तो उद्देश जो आहे तो केवळ तुम्हीच पूर्ण करू शकता. Yeah, only you can do in this in your area. आणि तुमचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्हीच ते काम करू शकता. Only you can raise so many people and you will be so many blessing for those people. आणि केवळ तुम्हीच त्या लोकांकरता तुम्ही उपयोगी होऊ शकता आणि त्या लोकांकरता एक आशीर्वाद म्हणून तुम्ही राहू शकता. You be a good neighbor. तुम्ही चांगले एक शेजारी असू शकता. To bring them to Christ. त्यांना येशूकडे आणण्याकरता. Yeah, you may be a good friend of some people who are really going through in this pandemic. आणि काही लोकांकडे तुम्ही ऐकू शकता जे ह्या जे आता जे महामारी चालू आहे ते कठीण काळातनं जात आहेत त्या लोकांकडनं. Yeah, in this pandemic, so many simple people have done great work, selflessly, without knowing what their work is going to be appreciated or no. They have done so many things and saved so many souls. आणि ह्या महामारीमध्ये आपण पाहतो की भरपूर जे असामान्य असणारे जे लोक आहेत त्यांनी भरपूर मोठं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी दुसऱ्यांबद्दल विचार केलेला आहे आणि दुसऱ्यांकरता त्यांनी काहीतरी केलेलं आहे. So many rickshaw drivers, they made their rickshaw driver as a ambulances and used for the people, आणि जे रिक्षा चालक आहेत त्यांनी त्यांची जी रिक्षा आहे ती अँब्युलन्स म्हणून त्याचा वापर करून लोकांचा करता त्यांनी वापर केलेला आहे. And they sold their gold and all. They made all those things.
आणि काही लोकांनी त्यांचे जे सोने नाणे होते ते सर्व काही विकून त्यांनी लोकांची मदत केलेली आहे. So many people sold their gold and fed so many people. 10,000, 20,000, one food they gave. आणि काही लोकांनी त्यांनी त्यांचं सोनं त्यांनी विकलेलं आहे आणि अनेक लोकांना त्यांनी जेवण देण्याकरता त्यांनी व्यवस्था केलेली आहे 10 आणि 20,000 लोकांना. Who knows you are there to save them the eternal hellfire. आणि कोणाला माहिती की तुम्हाला देवाने त्या ठिकाणी अशासाठी ठेवलेलं आहे की त्यांना जे अविनाशी जे अग्नी आहे त्या नरकाच्या अग्नीपासून त्यांना सोडवण्याकरता. Yeah, God has kept you as a prayer warrior, maybe, I don't know. आणि कदाचित देवाने तुम्हाला एक प्रार्थना योद्धा म्हणून त्या ठिकाणी ठेवलं असेल. We see in New Testament Anna. आणि नवीन करारामध्ये आम्ही हन्ना बद्दल आम्ही पाहतो. She was widow for so many years. आणि ती अनेक वर्षाकरता एक विधवा स्त्री अशी होती. And what was her duty? Only going to the temple and fast and pray. आणि तिची काय जबाबदारी होती की मंदिरामध्ये जायचं आणि उपास आणि प्रार्थना करायची. So it was her purpose. God has kept her. आणि देवाने तिला त्या उद्देशाने तिला ठेवलेलं होतं. So many like this way, so many things, so many people we see. आणि अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी अनेक लोक आमच्या जीवनातून पाहतील. There were a team with Jesus, Mary Magdalene, Susanna, Joanna. They sold their wealth and supported the Jesus ministry. आणि येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना स्त्रियांचा एक गट होता आणि आम्हाला माहिती मगदालिया मरिया, सुसन्ना आणि योहन्ना अशा त्या स्त्रिया त्यांच्याकडे होते ते सगळं काही विकून त्यांनी येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. Yeah, Johanna was a very rich family, from rich family. She gave her wealth to the ministry. आणि योहन्ना जी होती ती भरपूर श्रीमंत कुटुंबामधनं ती होती आणि तिचे जे काही सामान होते ते तिने विकून देवाच्या कार्याकरता तिने दिलेलं आहे. Yeah, there are so many poor people who don't have even one meal. आणि अनेक असे लोक आहे की त्यांना एका वेळेचं जेवण देखील त्यांना प्राप्त होत नाही. Widows are there, orphans are there, street children are there, the mentally retarded people are there. So there's somebody in need of listening ears, somebody wants counseling. So tell God what way I need to fulfill your purpose. आणि अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या विधवा आहेत, अनेक अनाथ असे मुलं आहेत, अनेक लोक असे रस्त्यावर पडलेले आहेत आणि अनेक लोक असे मानसिक त्रासातनं त्यांनी जात आहे. काही लोकांना कोणीतरी त्यांचा ऐकावा अशा प्रकारे ते वाट पाहत आहेत आणि देवाकडे जाऊन तुम्ही विचारा की देवाने तुम्हाला कुठल्या उद्देशाने ठेवलेला आहे. I am telling you, we are in the last days, last minute, last hour, last minute, last seconds. आणि मी तुम्हाला सांगते की आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत, शेवटच्या दिवसामध्ये, शेवटच्या मिनिटांमध्ये आणि शेवटच्या क्षणामध्ये आम्ही आहोत. We don't know third wave comes or no. आम्हाला माहित नाही तिसरी जी लाट आहे ती येणार का नाही. When we don't know when is our last day. आम्हाला माहित नाही आमचा शेवटचा दिवस कधी असेल. Before we leave from this place, आम्ही हे जागा सोडण्याच्या अगोदर we should see that our purpose which God has brought us to this world should be fulfilled very properly. आणि आम्ही हे पाहायला गरजेचं आहे की देवाने आम्हाला कुठल्या उद्देशाने या जगामध्ये आणलेला आहे तो उद्देश पूर्ण केलेला आहे म्हणून. So we need to really work hard on that. Ask God, Lord, what you want me to do in this situation? What is your will? I need to obey and go ahead. आणि म्हणून आम्ही देवाकडे आम्ही गंभीर रीतीने आम्ही जाऊन त्याला विचारणं गरजेचं आहे की देवा माझ्या जीवनाकरता तुझा काय उद्देश आहे आणि कशा रीतीने तो उद्देश माझ्या जीवनाद्वारे मी पूर्ण करू शकेल म्हणून. When we finish all this fulfilling the God's purpose, आणि हे सर्व देवाचा उद्देश पूर्ण केल्यावरती आम्ही ज्यावेळेस आम्ही संपवतो, we can say boldly like Paul, आम्ही पावलाप्रमाणे आम्ही धैर्याने सांगू शकू. I have fought the good fight. मी माझी जी धाव आहे ती संपवलेली आहे. I have kept the faith. मी माझा विश्वास राखला आहे. And I have fulfilled his purpose. आणि देवाचा जो उद्देश आहे तो मी पूर्ण केलेला आहे. Yeah, when we go there, Jesus will tell, good and faithful servant, enter into my glory. आणि त्यावेळेस येशू आम्हाला म्हणेल
की भल्या आणि विश्वासू दासा तू माझ्या विश्रामस्थानी ये म्हणून. Yeah, when we fear God, ज्यावेळेस आम्ही देवाचा भय आम्ही बाळगतो, we speak and behave wisely. आम्ही आमचे बोलणे आणि आमचे वर्तन हे सुज्ञतेचे असणार. We submit to our husband. आम्ही देवाचं आम्ही पतीच्या अधीन असणार. And we work hard and take care of our family. आम्ही काबाड कष्ट करणार आणि आमच्या कुटुंबाची काळजी आम्ही घेणार. And also, when we fear God, we know the purpose of God to be fulfilled by us. आणि ज्या वेळेस आम्ही देवाचे भय धरतो, आम्हाला देवाचा आमच्या जीवनाकरता काय उद्देश आहे आणि तो आम्ही कसा पूर्ण करणार त्याच्याबद्दल आम्हाला माहिती Then असते. the blessing of God, we read in the same chapter 31st Proverbs 28, it says, आणि देवाचा काय आशीर्वाद आहे ते आम्हाला त्याच अध्यायामध्ये नीतिसूत्रेचा 31वा अध्याय मध्ये आम्हाला her बघा. children rise up and call her blessed, her husband also, and he praises her. 28 वचन मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. And what he praises her, many daughters have done well, but you excel them all. आणि तो कशा रीतीने तिची प्रशंसा करतो तर, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, परंतु तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. Yeah, not only you will be praised, and your work also will be praised. आणि फक्त तुमचीच प्रशंसा होणार असं नाही, परंतु तुमचे जे कार्य आहेत त्याची पण प्रशंसा होईल. Yeah, may the Lord bless these words and help us to fear God, speak, behave wisely, submit to our husband, take care of our family, and know the will of God and His purpose, and obey that. आणि देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो की तुम्ही देवाचे भय बाळगणाऱ्या स्त्रिया तुम्ही असाल. आणि जे सेकंड थिंग का She will behave wisely. त्यांचे जे आमचे बोलणे आणि आमचे वागणूक जे आहे ते देवाला आवडणारे सुज्ञतेचे असेल. आणि आमच्या पतीच्या आम्ही अधीन असणार आणि आम्ही काबाड कष्ट करून आमच्या कुटुंबाची काळजी घेणारे असणार. आणि आमच्या जीवनामध्ये जो देवाचा उद्देश आहे आणि जे त्याची आमच्या करता जी इच्छा आहे ते पूर्ण करणाऱ्या स्त्रिया आम्ही असू शकतो. May God bless you. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित So you करो. can pray and close it. धन्यवाद देतो प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो प्रभुदेवा, ह्या वचनाकरता प्रभुदेवा. आणि जे वचन आम्ही ऐकलेलं आहे प्रभुदेवा, खरोखर तुझे भय धरणारी स्त्री म्हणून आम्ही कशा रीतीने असायला पाहिजे ह्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेत प्रभुदेवा. त्याप्रमाणे आम्हाला चालण्याकरता तू सहाय्य कर अशी मी प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐकतो त्या. आमेन. इथून पुढचा वेळ स्वातीच्या हातात होते. थँक्यू अक्का. Welcome. Thank you, ma'am. स्वातीच्या हातात पुढचा वेळ देते. स्वाती म्यूट है.